मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली। विरोधक आणि सत्ताधाऱ्यांचं एकमत झालं। विशेष अधिवेशन देखील त्यासाठी बोलावण्यात येणार आहे। पण या अधिवेशनात आणखीही एक मुद्दा चर्चेत येण्याची शक्यता आहे आणि तो म्हणजे मुस्लिम आरक्षणाचा। मुस्लिमांना आरक्षण द्या, मराठ्यांसोबत मुस्लिमांनाही द्या आरक्षण, असं उद्दीन ओवैसींची मागणी। समाजाच्या विविध नेत्यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्रपणे आंदोलन होत आहे। लातूर जिल्ह्यात धनगर समाजानं आरक्षणाच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन केलंय। जिल्ह्यातील बाभळगाव निटूर रस्त्यावरती भुसडी पाटीजवळ धनगर समाजाच्या तब्बल 1 ते 1.5 तास बड़ा बयान देते हुए अलीगढ़ मुस्लिम यूनिवर्सिटी और जामिया मिलिया इस्लामिया में दलितों और पिछड़े छात्रों को आरक्षण देने की वकालत कर दी है। कन्नौज में एक कार्यक्रम में बोलते हुए योगी ने कहा है कि अगर काशी हिंदू विश्वविद्यालय में दलित पिछड़ों को आरक्षण मिल सकता है तो इन विश्वविद्यालयों में क्यों नहीं मिल सकता। जाहिर तौर पर अब इसे लेकर बड़ी बहस भी छिड़ेगी, राजनीति भी शुरू होगी, क्योंकि ये बीजेपी की बाबा जल सत्याग्रह किया। हे आरक्षण म्हणजे काय हो? सांगा ना। आरक्षण म्हणजे गुड्डे तू लहान आहेस एवढंच लक्षात ठेव। जे काही चाललंय ना ते आपल्या समाजाच्या उद्याच्या भविष्यासाठी चाललंय। आपण सर्व भारतीय आहोत ना, महासमाज। गुड्डे तू दप्तर भरलंस? तुला शाळेला जायला उशीर होतोय ना, जा बघू। आरक्षण पर फिर दिखा असंतोष। ए गुड्डी, झाली का तुझी तयारी? तयारी झाली, पूरी कर। आर्थिक आधार पर आरक्षण की हिमायत। आरक्षण को लेकर ब्राह्मण समाज का गुस्सा फूट गया। ये 3 तस्वीरें उसी नाराजगी को दिखा रही हैं। पहली तस्वीर भोपाल की आर्थिक आधार पर आरक्षण की मांग किया गया। आज एक मीटिंग आहे, तिथूनच जाईन ऑफिसला। बरं ठीक आहे। अगं हे सगळं आधी करायचं असतं, काय तुझं नाव बॅग पहुंचे। और तीसरी तस्वीर नरसिंहपुर की, जहां राज्य मंत्री जालम सिंह पटेल के सामने नारेबाजी हुई। इतना सब कुछ हो रहा था तो बीजेपी के साधारण नेता भी इसके समर्थन में। हाँ बोला ना। डॉक्टर हितेश हो मोर्चाचं ना, हो लक्षात आहे। अचानक उद्या अगदी वेळेवर पोहोचतो। ऐसा नहीं हो आम्ही सगळे आर्थिक और हो नक्की हो नक्की। राज्य की अवधारणा अंत्योदय की है, पर कहीं न कहीं इस समाज के नागरिकों में असुरक्षा का भाव बहुत तेजी से। आजी, ए आजी, ऐक ना ग। बोल। हे आरक्षण म्हणजे काय ग? का ग? सांग ना, तूही म्हणू नकोस मी लहान आहे। आरक्षण म्हणजे एका विशिष्ट समाजाला सरकारनं दिलेली सवलत। मग आपण त्या समाजात नाही का? नाही। मग तीच सवलत मिळवण्यासाठी आपण आंदोलन करतो ना। आपण भारतीय आहोत ना, मग हा समाज। तू अभ्यास कर। काय ग, काय झालं? काय झालं ग? आई, भारत माझा देश ही प्रतिज्ञा म्हण ना। का ग? म्हण ना। भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझं माझ्या देशावर खूप प्रेम आहे। बाबा तुम्ही म्हणा ना। भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या भारत देशाने नटलेल्या विविधतेचा परंपरेचा मी स्वीकार। आजी तू तरी म्हण ना। भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशाने
भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पायी होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी गुड्डी, ए गुड्डी, ए गुड्डी, अगं पुरी काय झालं? आमच्या शाळेची व्हॅन झाली. भारत माझा देश आहे. फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी पुरता. नंतर आम्ही सारे भारतीय अलग अलग आहोत. माझं आयुष्य हा राष्ट्रीय एकात्मतेचा प्रबंध नाही. त्यामुळे अन्य जाती धर्माशी माझा काडीचाही संबंध नाही. माझ्या जातीचा माणूस, माझ्या धर्माचा माणूस हाच माझा भाऊ आहे. माझा देश माझ्यासाठी खाऊ आहे. खाऊन खाऊन तो संपणार आहे. प्रांतांची जुंपणार आहे. जुंपल्यावर फाटतील, एकमेकांना कुटते. पुन्हा नवे परके साम्राज्यवादी येतील. पुन्हा नव्या स्वातंत्र्य संग्रामासाठी नवे टिळक, नवे गांधी उभे राहतील. मला बोलताना आणि तुम्हाला ऐकताना हे वाईट वाटतंय ना? जात नावाची जात कोणाच्याच डोक्यातून कधी जात नसेल ना? असो, हा विषय फार पुढचा आहे. मूळ विषय हा की अगदी बालवाडीपासून आम्ही शिकत बोलत आलेलो. माझ्या देशाची प्रतिज्ञाच म्हणता येत नाही, मग पाळणं तर दूर. खरंच भारत माझा देश आहे.